आमच्या एक शोचा टास्क आहे. तुला हा फोन कोणाला तरी लावायचा आहे आणि त्यांच्याशी बोलायचं. साहेब जय महाराष्ट्र. वैभव बोलतोय पुण्यातून. आमच्या मित्राच्या फोनवरून फोन लावलाय. पहिल्यांदा तुमच्या परवानगीनेच. तो आमचा मित्र आहे दिग्विजय. तर दिग्विजयला त्याच्या इथं एक पॉडकास्ट चालू होता. त्याच्या इथे एक टास्क असतो, एखाद्या माणसाला फोन लावायचा. तर त्याच्या फोनला नाव हवं होतं. तर तुमच्या परवानगीने त्याच्या फोनला तुमचं नाव ठेवायचा विचार करतोय. आनंदाचा फोन असं त्याला नाव देऊयात का आपण? कारण की तो जेव्हा फोन लावत असतो, ज्यांनी या फोनवरून फोन केला असेल त्या प्रत्येकालाच तो एक आनंद मिळाला असेल त्यांच्या अपेक्षित असलेल्या व्यक्तीचा बोलण्याचा. त्याच्यामुळं तुमच्या परवानगीने त्याच्या फोनचं नाव आनंदाचा फोन असं नाव ठेवतोय. हो, मी चालू आहे आता. माझं पुण्यामध्ये आता काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही एक कायम आयुष्यभरासाठी ती एक सल राहून जाईल की मी तुम्हाला कधी प्रत्यक्ष बघू शकलो नाही, कधी प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. देवा शपथ खरं सांगतो की जेव्हा जेव्हा ठाण्यामध्ये आलो तसं तुमच्या दर्शनासाठी मी आनंदाश्रमात येत असतो आणि तिकडे दर्शन घेत असतो. आणि आज सुद्धा तिकडे जाताना, तिकडे रस्त्यावरती जरी उभं राहिलं तरी असं येताना जाताना लोक, रिक्षावाले असू द्या, तिकडे जाणारा सायकलवरनं जाणारा माणूस असू द्या, ते तुमच्या आनंदाश्रमाकडे एखाद्या मंदिराकडे बघून वळून कसा नमस्कार करतात तसे नमस्कार करत असतो. आणि त्याच्यामुळे मला ते कुतूहल कायम असतं की काय होता हा माणूस. आणि त्याची ही सल पण जाणवत राहते की मी तुम्हाला कधी प्रत्यक्ष बघू शकलो नाही, भेटू शकलो नाही, पण तुमच्याबद्दल जेवढं काय ऐकून आहे, जेवढं काय ऐकत असतो, तुमचे जे सगळे तुम्ही घडवले जे सगळे तुमचे शिष्य आहेत, त्या सगळ्यांच्या आचरणातनं, त्या सगळ्यांच्या वागणुकीतनं तुम्ही रिफ्लेक्ट होत असतात. आणि त्याच्यातनं दिघे साहेब हा विषय रोज नव्याने कळत असतो. तर ती प्रेरणा घेऊन काम करण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न माझा चालू आहे. आणि हे काम तुमच्यापर्यंत पोहोचतंय याचे दाखले तुम्ही पण मला वेळोवेळी तिकडनं दिलेले आहेत की हे तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि तुम्हाला आवडतं पण आहे. तसंच तुमचा आशीर्वाद हा काय माझ्याबरोबर असू द्या. तुमचा एकलव्य म्हणूनच इथं पुण्यामध्ये माझं काम चालू असतं. तर तुमचा जो एकलव्य आहे त्याला ते कायम तुमचा आशीर्वाद राहू द्या. आणि तुम्ही जेवढं मोठं काम केलं त्याचे किमान 1% तरी काम माझ्याकडून होवो असा तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि प्रत्येक अडीअडचणीच्या काळामध्ये मार्गदर्शन करत राहा. चालतंय. मी पुन्हा ठाण्याला आल्यानंतर नेहमी येतच असतो दर्शनाला, पण कामाच्या माध्यमातून नक्की लोकांपर्यंत असंच पोहोचतच राहीन. हे कल्पनानं पण कायम असं तुमच्या शब्द बोलताना ते खूपच भारावून येतं. तुमचा खूप जास्त वेळ पण घेतोय. अवतीभोवती लोक असताना तुम्ही माझ्या एवढा वेळ बोललात. खूप खूप थँक्यू माझ्या आयुष्यात असल्याबद्दल. चालतंय, ठेवतो. जय महाराष्ट्र.